ख्रिस्तामधील सर्व प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सुप्रभात. आजचा दिवस जुलै 26 रविवार. गोंधळलेले ज्ञान. माझ्या मुला, यांपासून तू सावध राहा. अनेक पुस्तकांच्या निर्मितीला अंत नाही आणि भरपूर अभ्यास देहाला थकवतो. उपदेशक 12:12. मानवी जीवनासाठी ज्ञान आणि शहाणपण अत्यंत आवश्यक आहे. तरीही अनेक लोक मानवी शिक्षणावर आणि शास्त्रवचनांशी विरोध करणाऱ्या तत्त्वज्ञानांवर अति अवलंबून राहिल्यामुळे गोंधळात पडतात आणि म्हणू लागतात, उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार देवाने जग निर्माण केले नाही, ते आपोआप अस्तित्वात आले. ते देवाचे गौरव करत नसल्यामुळे त्यांची अंतःकरणे अंधकारमय होतात आणि ते व्यर्थ विचारसरणी व गोंधळात अडकतात. असे लोक प्रश्न विचारतात, पण खरे उत्तर शोधण्याऐवजी पुढे निघून जातात. ते आपल्या मर्यादित बुद्धीने निर्माणकर्त्याचे मन समजण्याचा प्रयत्न करतात. ज्ञान आणि समज केवळ शिक्षणातूनच नव्हे, तर परिस्थिती, मैत्री, अनुभव आणि सवयी यांतूनही मिळते. त्यामुळे अनेकदा माणसाचे मन अस्थिर आणि अस्वस्थ होते. एका व्यापाऱ्याचा विचार करा, ज्याला अचानक कळते की त्याच्या मालाची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली आहे. संभाव्य नुकसानाचा विचार करताच त्याला चिंता व्यापते. तो जितका त्या समस्येवर विचार करतो, तितका अधिक अस्वस्थ होतो आणि कोणताही समाधानकारक मार्ग दिसत नाही. परंतु जर तुम्ही तुमचे ओझे प्रभूवर टाकले, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याची स्तुती करू लागलात, तर देवाचे वचन तुमचे होईल आणि देवाची शांती, जी सर्व समजण्यापलीकडे आहे, ती ख्रिस्त येशूमध्ये तुमची अंतःकरणे आणि तुमचे विचार जपून ठेवेल. फिलिप्पी 4:7. इस्रायलचा राजा देशातील भयंकर दुष्काळामुळे अत्यंत व्यथित झाला होता. 2 राजे 6:25-30. पण देवाजवळ चालणाऱ्या एलिशा संदेष्ट्याने त्याला धीर दिला. मग परमेश्वराने शत्रूंना एका मोठ्या सैन्याचा आवाज ऐकवला. 2 राजे 7:06. भीतीने त्यांनी आपली संपत्ती सोडून पलायन केले. देवाच्या हस्तक्षेपामुळे एका दिवसात देश दुष्काळातून मुक्त झाला. जे लोक प्रभूचा शोध घेतात, ते मानवी तर्क किंवा अस्वस्थ करणाऱ्या बातम्यांमुळे पराभूत होत नाहीत. देवाची शांती त्यांची अंतःकरणे व मन ख्रिस्त येशूमध्ये जपते. तुमचे ज्ञान आणि समज प्रभूला समर्पित करा. सर्वात महान ज्ञान म्हणजे देवाच्या वचनाचे ज्ञान. शास्त्रवचन केवळ वाचू नका, ते प्रार्थनेने वाचा. तसे केल्यास प्रभू त्यातील गूढ सत्ये आणि लपलेले खजिने उघड करील आणि तुमचे जीवन समृद्ध करील. देवाची मुले हो, जो मनुष्य देवाच्या वचनाचे दिवसरात्र मनन करतो तो धन्य आहे. अधिक ध्यानासाठी वचन. ते एकमेकांशी म्हणाले, तो मार्गात आपल्याशी बोलत असताना आणि आपल्याला शास्त्र उलगडून दाखवत असताना आपले हृदय आपल्यात जळत नव्हते काय? लूक 24:32. आजचे बायबल वाचन. सकाळ, स्तोत्रे 40, 41, 42. संध्याकाळ, प्रेषितांची कृत्ये 27:1-26.